काहीच कूलरचं पाणी कशानं भरत आहे बाई इकडं. जेट स्प्रे. अरे बाप रे, इस प्रजाति का नाम है किंग कोबरा। ये इसका अटैक हमेशा सीक्रेट होता है। ये अपने सामने आने वाले दुश्मन को एक ही झटके में आ जाता है, जैसे कि इसने। हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू प्रेम के ब्लॉग. सर्वांना राधे राधे. तर आज आहे आपण डे 4 राधा केलिकुंजच्या समोर. या साईडला आहे राधा केलिकुंज आणि आपल्याला करायची आज वृंदावन धामची परिक्रमा. तर चला आपण परिक्रमाला सुरू करूया राधा केलिकुंजच्या समोर. बोला राधे राधे. वृंदावन धाम की जय हो. इतके सगळे लोक परिक्रमा करताय, पण आता गुड मॉर्निंग नाही तर गुड इव्हिनिंग चालू आहे इकडे सगळे आपल्या बरोबर. परिक्रमा स्टार्ट करी समजो. परिक्रमाच्या रेस मध्ये आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात टॉपला आम्ही 3 आहे आणि आमचे बाकीचे 3 जण एकदम धीरे धीरे येत आहे. आम्हा दिसती ना आता. कुडी 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 कुडी. ये हमारे 3 कुपोषित लोक आहे आणि एकदम धीरे धीरे म्हातारे झाले ते. गोवर्धन परिक्रमा किंवा वृंदावन परिक्रमा, कोणत्या पण परिक्रमा राहो, खरी मजा तेव्हाच येते जेव्हा सोबत कीर्तनकार पाहिजे. जसे की आमच्या सोबत आहे आमचा ग्रुप आणि माताजी. बोलो राधा राधा राधा. राधा 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 राधा. बोलो राधा 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 राधा. जय श्री राधा श्री राधा श्री राधा राधा. गाईज, वातावरण वृंदावनचं काही असं झालंय. गाईज, वृंदावनचं वातावरण एक वेळा बघायसारखं झालंय. सगळ्यात बेस्ट यमुना नदीच्या काठी हवा जोरात आहे. राधा वल्लभ राधा वल्लभ राधा वल्लभ राधा. गाईज, आपल्या भावाची इच्छा होती की मला त्यांनी खांद्यावर घ्यावं. मस्त घेऊन फिरतोय परिक्रमाच्या मार्गावर. परिक्रमा चालून मारायची असते प्रेम. नाही, परिक्रमा चालून करायची असते भाऊ मला. अरे बस ना, किती फिरवतोय भाऊ, मला फिरवतोय. हे भाई आम्ही लोग. भाऊचं नाव आहे मनीष भाई. मनीष भाई राधे राधे बोललो. राधे राधे. हमारा चॅनल थोडा ग्रो हो जाएगा भाई, आप कृपा से भाई. बस गाईज, आपण ही परिक्रमा जिथून प्रारंभ केली होती आता त्याच जागेवर आपली परिक्रमा समाप्त झाली आहे. जी केली होती आपण श्री राधा केलिकुंज जवळ. इथे आपली परिक्रमा संपलेली आहे आणि 12 किलोमीटरची वृंदावन परिक्रमाला जर इतका वेळ लागला आणि इतके हाल झाले, पीडा झाली, तर 22 किलोमीटर 21-22 किलोमीटरच्या गोवर्धन परिक्रमाला किती वेळ लागतो काय माहिती आता. आणि काय हाल होता. राधा राणी शक्ती दे. आता बघूया काय करायचं. पुढे जायचं आता सरळ रूमकडे, नाही तर काही खाऊया. गाईज, आता सोसायटीत आले आपल्यावाल्या आणि आता गाडीची एंट्री करत आहे आणि सरळ आपण रूमवर जाऊन काहीतरी खाऊन घेऊ. लय जबरदस्त भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नाही आज.
गाईस कूलरचं पाणी कशानं भरत आहे बाई इकडं रूमवर आले, थोडीशी तयारी वगैरे केली, फ्रेश झाले. आता मस्त करताय आपण. भूक लागली, जबरदस्त भूक लागली. तर तेजस बनवताय पोहे. तेजस येता बाई बनवता? तो वृंदावन मध्ये आज आम्ही आमच्या हाताने ब्रजवासियांना पोहे खाऊ घालणार आहे. गाइस अभी हम लोग घर आ चुके हैं वृंदावन परिक्रमा करके, और अभी हम देखते हैं कि हमारे घर में क्या क्या हाल है. सबसे पहले यहाँ हमारा सामान पूरा कचरा जैसे पड़ा है, फिर यहाँ 2 कचरे खुद और पड़े हैं. इन 2 कचरों को कल एक बहुत अच्छी जगह पे जाना है. कचरा सर अरे बाप रे. इस प्रजाति का नाम है किंग कोबरा. ये इसका अटैक हमेशा सीक्रेट होता है. ये अपने सामने आने वाले दुश्मन को एक ही झटके में आ जाता है, जैसे कि इसने अभी कोशिश करी. तो इसलिए इससे हम दूर ही रहे. फिर ये है किंग कोबरा के जाल में फंसने वाला मेंढक. ये जो मेंढक है ये आराम से किंग कोबरा के जाल में फंस जाता है. जैसे कि अब आप देख सकते हैं यहाँ ये चाहे तो 2 गद्दे हैं, लेकिन इन दोनों को एक ही गद्दे पे सोना है, क्योंकि ये किंग कोबरा के जाल में फंस चुका है. ये किंग कोबरा ने इसको फंसा लिया है और अभी खुद छुप रहा है, और एक किंग कोबरा अटैक करने आ रहा है. आप देख सकते हैं ऐसा दिखता है ये. और यहाँ पर हम आते हैं तो हमारी दीदी मदद कर रही है पोहा बनाने के लिए. और यहाँ प्रेम कुमार सर ओहो खाने में नमक ऐड कर रहे हैं, जो सबसे इम्पोर्टेंट चीज है. ये तेजस सर जिन्होंने पूरा खाना बनाने में मदद करा है. जैसा कि ये दोनों तो सो गए, इनको छोड़ो. आप देखते किचन में क्या चल रहा है. यहाँ पर सर्विंग का काम कर रहे हैं हमारे तेजस पर. वो बनाया भी और सर्व भी कर रहे हैं, बेचारे बहुत हेल्पफुल है. थैंक यू. हाँ जी, जैसा कि आप देख सकते हैं ये खाना बना रहे हैं और हम सब खाएंगे. प्रेम ने बहुत मदद करी है. पूरा नमक प्रेम ने डाला है. अगर नमक कम या ज्यादा होता है इसकी अच्छा चलो. और अरे हम मनीष सर को ब्लॉग में लेना तो भूल ही गए. वेट ओके 1 मिनट. हाँ जी 1 2 3 ओके. मनीष सर आपको कैसा लग रहा है? आपने बैठे बैठे मस्त पोहे मिल गए. कैसा लग रहा है आपको बैठे बैठे पोहे खाने को मिल रहे हैं? अच्छा खा के बताओ आपके रिव्यू के लिए रुके आज. आता ना काय रे, खा के बताओ. ऐसे हाथ से खाओ, खा के बताओ. अरे यार ठीक है. कैसे है पोहा? कैसा है पोहा? खाया भी नहीं और टेस्टी बोलते रहे. नहीं खाया मैंने. खाया क्या? सच में अच्छा क्या? तुम खा के बताओ. या 2 प्लेटा माझ्या नावावर. एक किंग कोबरा की, तुमचं तरी तू या आता. एक किंग कोबरा की, एक मेंढक की. नहीं एक तो मैं दीदी एक बनवला तेजसने, एक बनवला मी. 2 टेस्ट करायचे, बाकी सगळे एक खाताय, आपण 2 खायचे. विषय संपला. भूक लागली आहे. रात्रीची होत आहे, किती होत आहे? 12:39. त्यांना आपल्या अच्छीने दिलं 12:29 झाले रात्रीचे. और अपन नाश्ता कर रहे हैं. चलो खाते. चलो बाय बाय. तो अभी हमें तेजस प्रभु पहले बताएंगे कौन सा उनके हाथ का है और कौन सा प्रेम के हाथ का. फिर मैं टेस्ट रिव्यू बताऊंगा किसका ज्यादा अच्छा है. चलो शुरू हो जाओ. ये किसका है? मैंने बनाया है, खा के देखो कैसा है. ये वाला किसका है? ये मेरा. ये तेरे हाथ का. ये वाला नहीं, ये वाला दीदी ने बनाया. तू लोग बनाया रे. प्रेम ने कुछ बनाया ही नहीं है. ओ माय गॉड, पकड़ा गया. मैंने नमक डाला. नमक डाल दिया और बोल रहे मैंने पोहा बनाया. आलू नहीं डाला यार तुम लोगों ने. हाँ थे ना बहुत बड़े. देख सच में बहुत पड़े थे. ओ गाइस आप देखो पूरी बोरी. तो डाल लो. कितना अच्छा बनाया. आलू चांगले लागतं पोहे. मेरा आवडता. लगते रहे, अच्छे लगते हैं. छोड़ो गाइस, बताओ टेस्ट रिव्यू कौन सा अच्छा है प्रेम सर? जो आपने नहीं दीदी ने बनाया वो. इसके अंदर मैंने नमक डाला वो सगळ्यात. अच्छा आप बताओ कौन सा टेस्टी लग रहा है आपको? मुझे पोहे. आपको मनीष? मुझे आलू की भाजी अच्छी लग रही है. तू अलग लेवल का बनलाय. महाराज जी आप बताओ.
दीदी आप बड़ा सही है. काही जेवण वगैरे झालं. आता वाजता रात्रीचे 1. आता खूप खतरनाक झोप लागते. सकाळी परत जायचं आहे महाराजींच्या दर्शनाला 4 वाजेशी उठून. तर आता सध्या मी या ब्लॉगला एंड करतो. आजची वृंदावनची परिक्रमा खूप छान झाली, खूप मजा आली, असले पण तसेच आहे. तर भेटू लवकरात पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.